नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हरी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तू मन मी हेच करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो शुभकार्येषु सर्वदा. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि हरीशनेश्वरम्. कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं, खलानिशबाधापनचारु भक्षणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. बुद्धिहीन तनु जानिके, सुमीरो पवन कुमार, केवल बुद्धि विद्या देहु मोहि, हरऊ कलेस विकार. हरी जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. तू मन मी हेच करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. या ठिकाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेली ओवी जी आहे ही माऊली ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरी मध्ये असून, सुंदर असा आपल्या मनाला उपदेश करणारी ओवी या ठिकाणी माऊलींच्या या ज्ञानेश्वरी मधील सेवेसाठी घेतलेली आहे. आता या सेवेसाठी जवळजवळ आमच्या ज्या ताई आहेत, कीर्तनकार हरिभक्ती पारायण ज्योतिताई वरुणकर पुणे, यांनी जवळजवळ मला अनेक महिन्यापासून विनंती केली की महाराजजी तुम्ही आमच्या ग्रुपवरती एक वेळेस तरी प्रवचन करा. पण आता जवळ 2 महिन्यानंतर मला फक्त आज वेळ मिळालेला आहे अशा धावपळीच्या युगामध्ये, आणि आता उद्यापासून परत 2 महिने धावपळ आहे. कथा कीर्तन चालू असताना या ठिकाणी हा असा योग आलेला आहे. पण तरीही सुद्धा आज पण खूप कामं होते, पण म्हटलं 1 तास आपण वेळ काढून या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे प्रवचन सेवा करण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी सर्व रामकृष्ण हरी ग्रुप जो आहे याच्यावरती मी बरेच वेळ ऐकत असतो. सुंदर अशा प्रकारे प्रवचन होत राहतात आणि ही आज काळाची गरज आहे. कारण आपण बघतोय, आपण पुण्यासारख्या ठिकाणी राहतोय, पण अशा धावपळीच्या युगामध्ये सुद्धा आपण परमार्थापासून बरेचसे मंडळी वंचित आहेत.
पण अशा धार्मिक ग्रुप आणि या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्व जोडल्या जातो आणि आपल्याला एक चांगल्या अभ्यासू लोकांच्या माध्यमातून आपल्याला हे सद्विचार ऐकायला मिळतात. हे आपलं खरोखर परम भाग्य आहे. आणि मी तर आधी रामकृष्ण हरी ग्रुप आणि रघुनाथ जे फाउंडेशन आहे यांना मी खरोखर धन्यवाद देईल की नक्कीच आपण फार सुंदर हे कार्य करत आहात. आणि श्री रघुनाथ फाउंडेशन संचलित वरिष्ठ गुरुकुलमध्ये जवळजवळ मला वाटतं हजारो भाविक या ठिकाणी ऐकत असतात आणि सुंदर या ठिकाणी याचा प्रवचनाचा याचा लाभ घेत आहेत. अतिशय आनंदाचे आणि खूप सुंदर कार्य आहे. मला तर फार आनंद वाटलाय आणि विशेषतः माझं परम भाग्य समजतो मी की मला या नवीन वर्ष आपलं जे मराठी आहे या दिवशी मला या ठिकाणी हा योगायोग आलेला आहे. फार मोठं म्हणजे माझं सुद्धा भाग्य या ठिकाणी मी समजतोय आणि आपण सर्व या ठिकाणी भाग्यवानच आहोत की अतिशय सुंदर हा योगायोग आहे ना. आणि आज हे असल्यामुळं सुंदर नवीन वर्ष असल्यामुळं अतिशय भाग्यवान आहोत आपण या ठिकाणी. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थोडं चिंतनाला मी सुरुवात करणार आहे. प्रथमतः सर्वांना धन्यवाद देतोय आणि नवीन वर्षाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देतोय आणि चिंतनाला सुरुवात करणार आहे. बघा या ठिकाणी शास्त्र तर असं सांगतंय की आपण जे नवीन वर्ष साजरं जे करतोय हे बरेचसे जण 31st ला साजरं करतात, ज्यांना माहिती नाही. पण जे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे जे आपण जे कट्टर हिंदूवादी जे आहोत तर हे आपलं मराठी हिंदू वर्ष जे आहे यालाच मान्यता देतोय. आणि खरं तर गुढीपाडव्यालाच आपण सर्वांनी मराठी लोकांनी मानायला पाहिजे आणि हेच खरं वर्ष आहे ना. आपण असं पण म्हणतोय नेहमी की टाळी वाजवावी गुढी उभारावी आणि वाटणी चालावी पंढरीची. हा अभंग आपण नेहमी म्हणतोय आहे की नाही. एक दोन प्रकारचं नवीन वर्ष मानलेलं आहे साधू संतांनी. एक नवीन वर्ष मानलेलं आहे की ज्या दिवशी तुम्हाला साधू संत तुमच्या जीवनामध्ये त्यांची भेट होईल, त्यांचं दर्शन होईल, त्या दिवशी तुमचं नवीन दिवस किंवा नवीन वर्ष एक मानलेलं आहे. दुसरं जे नवीन वर्ष जे मानलेलं आहे ते मानलेलं आहे पंढरपूरला जाताना आपण टाळी वाजवावी गुढी उभारावी, ते एक नवीन वर्ष मानलेलं आहे. आणि हे आपलं एक जे गुढीपाडव्याचं हे जे मुहूर्त आहे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तर याला पण आपण फार महत्व आहे हिंदू धर्मामध्ये. सुंदर अशा प्रकारे आज खूप मोठा हा सण मानला जातो. जसं आपण दिवाळीचा हा सण जसा साजरा करतोय ना तशाच पद्धतीचे आपले भरपूर हिंदू मंडळी हा सण सुद्धा साजरा करत असतात. आणि त्याच पद्धतीने आज मला वाटतं पुरणपोळी करतात जसं दिवाळीला आपण करतो आहे ना. साधू संत येते घरात ओची दिवाळी दसरा, त्याच पद्धतीने हा पण सण आपण साजरा करत असतोय आहे की नाही. एक अभंग फार सुंदर आहे. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची है ना. सुंदर अशा म्हणजे तुकाबारायांचे एवढे अभंग आपल्याला सांगता येईल याच्यावरती. पण जास्त अभंगाचे सांगून तुमचा वेळ जास्त घेणार नाही मी. आपल्याला एकतर थोडस माझ्याच काही अडचणीमुळे थोडस आपण लेट प्रवचनाला सुरुवात करतोय है ना. त्याच्यामुळं थोडक्यामध्ये थोडं आपल्या चिंतनाला स्पर्श करत आपण पुढे चालणार आहोत. सुंदर अशा प्रकारे मनाला उपदेश करणारी माऊलींची ही ओवी आहे. माऊली म्हणतात तू मन मी हेची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. ऐका मायबाप, माऊली म्हणतात की हे मना तू काय कर तर काय माझं जे भजन जिथं जिथं होईल, माझं जे संकीर्तन जिथं जिथं होईल, माझं जे प्रवचन जिथं जिथं होईल तिथं काय कर तुझ्या मनाला तिथं स्थिर कर है ना. म्हणजे तू मन मी हेची करी माझी भजनी प्रेम धरी. म्हणजे आपण जे बघा भजनाचे दोन प्रकार आहेत. एक भजन आहे ज्ञानदेवा मौन जप माळंतरे धरुणी श्रीहरी जपे सदा, हा एक प्रकार आहे. आणि रामकृष्ण टाळून नित्य कोडी हा एक प्रकार आहे. किंवा
लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष देऊ ब्रह्मरासा आवडीने सेवू ब्रह्मरस आवडीने लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष हा एक प्रकार आहे भजनाचा. भजनाचे तसे अनेक प्रकार आहेत. मी तुम्हाला आतापर्यंत 3-4 प्रकार सांगितलेले आहेत. तुम्ही टाळ विना पकवाज हे लावून सुद्धा भजन करू शकता किंवा याच्यामध्ये आपण एक मौन पद्धतीचं भजन सुद्धा करू शकतो मनाला स्थिर करून. किंवा जे माऊलींनी सांगितलेलं आहे की एक त्याच्यामध्ये नवीन एक प्रकार आहे. कोणता माऊलींनी सांगितलेला आहे आपल्याला तो नवीन वाटेल पण जुनाच प्रकार आहे. एक योग अभ्यासाने सुद्धा आपण मौन साधनेने सुद्धा एक भजन करू शकतो आहे की नाही. हा एक प्रकार आहे. भजनाचे तसे अनेक प्रकार आहेत. म्हणून माऊलीने ठिकठिकाणी साधू संतांनी या मनाला विनंती केलेली आहे की मना तू काय कर, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनी या बाई भव हा तारी ना तारा. हा जर भाव हा सागर तुला जर करायचा असेल बाबा तर तू काय कर, माझं जे चित्त आहे ते तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर कर आहे की नाही. म्हणतात ना ठिकठिकाणी मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरापि संसारा येणे नाही पुनरापि संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. पुढे म्हणतात मन हे सेवंती देऊ भगवंती मन हे सेवंती देऊ भगवंती पुनरपि संश्रुती पुनरपि संश्रुती येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. मनाला ठिकठिकाणी साधू संतांनी विनंती केलेली आहे की नाही. म्हणतात ना देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी. हे संसार काय बाबांनो तर व्यसन आहे. संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे आणि आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आहे की नाही. आणि पण मनाचा स्वभाव आहे की नाही. ठिकठिकाणी साधू संतांनी आपल्याला जागृत केलेला आहे. ठिकठिकाणी मी तर म्हणतो साधू संत स्वतः विनंती करतायत मनाला आहे की नाही. आता माझे चित्त तुझे पायी ही विनंतीच आहे भगवंताला केली आहे की नाही. देवा माझे मन लागो तुझे चरणी एकनाथ महाराजांनी विनंती केली आहे. तुकोबरायांनी काकड्यामध्ये आपण काकड्याचा जर संदर्भ बघायला गेलो अर्थ बघायला गेलो तर जवळजवळ मी तर म्हणतो काकड्यामध्ये 75% विनंती मनाच्या संदर्भात आहे की नाही. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माचे. हे काय आहे तर हे विनंतीच आहे मनाच्या संदर्भाने आहे की नाही. कारण मनाचा जो स्वभाव आहे ना महाराज हा फार चंचल आहे. आपला धर्मग्रंथ आहे गीतेचा याच्यामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याने अर्जुनाला ज्यावेळेस उपदेश केलेला आहे अर्जुनाचा प्रश्नच आहे भगवंताला की भगवंता तुम्ही म्हणताय काय म्हणताय की मनाला माझ्याकडे लाव मन मला समर्पित कर मनाला माझ्याकडे लाव. पण या मनाचा स्वभाव काय आहे की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. की भगवंता हे मन काय माझं चंचल आहे की नाही. चंचल ही मन कृष्ण परमाती बलवत दृढम तस्याम निग्रहम मन्ये
वायुरेव सुदुष्करम. हे जसं वायू जसं वेगाने वाहतो ना भगवंता, तसं हे माझं मन आहे ना. आता बघा, आपण जर समजा कदाचित आपण पुण्याला राहणारी मंडळी आहेत, आपण जर समजा मुंबई जर बघितली असेल एखाद्या वेळेस, तर आपण जर मुंबई बघितली ना, तर आपलं मुंबई नाव घेतल्यानंतर आपल्या पुढे लगेच मुंबई येणार. म्हणजे वायूपेक्षा वेगाने जर जाणार काय असेल तर आपलं मन आहे मायबाप. म्हणून या मनाला ठिकठिकाणी वर्णन केलेलं आहे. आपल्या तुम्हाला जर मी अभंगाचे प्रमाण दिले, भगवद्गीतेतले दिले, किंवा अजून भरपूर प्रमाण आहे, काही हिंदी भजनातले प्रमाण आहे. म्हणून मनाचा स्वभाव आहे काय आहे, तर हे मन चंचल आहे. म्हणजे बघा, खानदेश मधल्या बहिणाबाई पण म्हणतात, मन मन ओढाय ओढाय जसं शेतातलं ढोर, किती हाकल हाकल तरी जाय पिकावर, है ना. मन ओढाय ओढाय म्हणजे मन कसं आहे, जसं एखादं ढोर असते मोकळं सोडलेलं, त्या मनाला, त्या ढोराला जसं आपण किती जरी हाकललं किंवा त्याला किती जरी आपण जा जा म्हणलं तरी ते हिरव्या हिरव्या पालवी खाण्यासाठी त्याचं मन जातं. तसा माणसाचा स्वभाव आहे. रस्त्याने एखादी गाडी जरी चांगली चालली ना, काय सुंदर गाडी आहे म्हणतो, वा. म्हणजे चालत्या गाडीवर जर आपलं मन जात असेल तर या मनाचा स्वभाव काय आहे मायबाप, चंचल आहे. एखादी सुंदर गाडी जरी मार्केटमध्ये आली तरी आपण होतो, वा काय सुंदर गाडी आहे. म्हणजे आपल्या मनाचा स्वभाव खूप हे आहे की नाही. एक वृंदावनचे एक साधू आहेत, जसं प्रेमानंद महाराज जसं आपले वृंदावनचे आहेत. राधा नाम त्यांनी खूप प्रसिद्ध केलं जगामध्ये, आधीच होतं. आणि त्यांनी राधा नावाचं खूप मोठं एक साधन, मी तर म्हणतो, त्यांनी एका साईड म्हणजे एका किडनीला राधा आणि एका किडनीला त्यांनी कृष्ण असं म्हणलेलं आहे. वास्तविक पाहता त्यांना किडनी नाहीये, पण तरीही सुद्धा मला वाटतं एकाच किडनीला वरती ते जगत आहेत. आणि फक्त कशावरती, राधा नामावरती. इतके राधा नावाची शक्ती आहे. रामकृष्ण नावाची नामस्मरण मायबाप कुठलंही करा. म्हणतात ना, तुका म्हणे पापी आणि जाती संतांची जपे. आपल्या जीवनामध्ये कुठलंही संकट असू द्या मायबाप, एक तर संतांचा जप केला पाहिजे, एक तर भगवंताच्या नामाचा जप केलेला पाहिजे, है का. असं म्हणतात ना, हर देश में हर भेष में हर वेश मेरा हो, राधारमन 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 कहो, राधा रमन कहो. ठिकठिकाणी या ठिकाणी वर्णन आलेलं आहे मायबाप. तुम्ही कोणत्याही वेशात असा, तुम्ही कुठल्याही देशामध्ये असा, तुम्ही कोणत्याही राष्ट्रामध्ये असा, पण काय करा, राधारमन राधारमन रामकृष्ण हरी तो. कुठलाही जप करा तुम्ही, ओम नमः शिवाय म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, हरी हरी म्हणा, हरी हरी तू हरी तुम्ही म्हणा रे सकळ. तेने माया जाळ तुटतील, हरी 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 तुम्ही म्हणा रे सकळ. आणि नका पळू गा बाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन, हरी 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 तुम्ही म्हणा रे सकळ. तुम्ही कुठलंही नामस्मरण करा, आहे की नाही. म्हणून ठिकठिकाणी साधू संतांचं वर्णन आलेलं आहे. म्हणून हिंदी मी तुम्हाला सांगत होतो की वृंदावनचे एक महात्मा सुद्धा म्हणतात, काय म्हणतात की बाबा तुम्ही म्हणताय हे मन लावा भगवंताच्या चरण ठिकाणी, नामस्मरणाच्या ठिकाणी, पण हे मन लागण्यासाठी तयार नाही. कारण याचा स्वभाव कसा आहे, तर साधू संतांच्या हिंदी साधू संतांचं म्हणणं आहे की हे मन बळा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाए उतना ही मचल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे ते
नाम की जग माला जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. म्हणून माणसाने जर महाराज आपली तकदीर आपलं नशीब जर बदलायचं असेल तर राधा नाम, कृष्ण नाम, विठ्ठल नाम, अनेक नाव आहेत जगामध्ये, दत्त नाम असेल, अनेक नावाचा आधार घेऊन आपलं मन स्थिर करू शकतो. हे मन जर महाराज स्थिर करायचं आपल्याला, तर जगामध्ये एकमेव उपाय कोणता असेल तर ते आहे फक्त आणि फक्त नामस्मरण. नामस्मरणाचे फटके ज्या वेळेस आपण या मनाला देऊ त्याच वेळेस हे अंतःकरण शांत होणार आहे. कारण आजकाल या मनाला चंचल बनवण्यासाठी जगामध्ये मायबाप खूप साधनं झालेले आहेत. मोबाईल मध्ये आपण मोबाईल उघडल्यानंतर आपल्याला चांगलं कमी, त्याच्यामध्ये वांगलं जास्त म्हणजे आपल्याला बघायला मिळते, बरोबर. टीव्हीचं तुम्ही बटन दाबल्यानंतर त्याच्यामध्ये हजारो सिरियल आपल्याला दुसऱ्याच बघायला मिळतात. धार्मिक फक्त किती एक बोटावर मोजण्यासारखे असतात, आहे ना. म्हणून या मनाला चंचल करण्यासाठी सोशल मीडियाने एवढं म्हणजे वातावरण सध्या झालेलं आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही पुण्यामध्ये जास्तीत जास्त मंडळी जॉईंट आहेत, ह्या म्हणजे सांगण्याची गरज नाही मायबाप. आपण बाहेर गेल्यानंतर एवढे असे आपल्याला दृश्य बघायला मिळतात की माणसाचं मनस्थिती खराब होऊन जाण्याचे लक्षण आहेत. आपण सिटी सारख्या ठिकाणी राहतो मायबाप, बघा आपली संस्कृती एवढी म्हणजे वाटोळी होत चाललेली आहे. नको नको ते कपडे आपण घालतोय, नको नको ते आपण हिंदू संस्कृती म्हणजे फार विसरत चाललोय. आणि बाहेर गेल्यानंतर नको नको ते कपडे, नको नको त्या दृश्य आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळं मला बाहेर कधी कधी तर मला असं विचार पडतोय की बाहेर निघणंच नको. पण आपले विचार साधू संतांचे समाजापर्यंत पोहोचणं हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून सर्व गोष्टीचा विचार करून या आळंदी सारख्या ठिकाणी आज 10-12 वर्ष भिक्षा मागून, मधुपुरी मागून हे जे आपण ज्ञान घेतलंय मायबाप, हे ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. म्हणून याचा विचार करून आज वारकरी संप्रदाय फार मोठ्या अट्टहासाने हा प्रचार करतोय. म्हणून आज या रघुनाथ फाउंडेशन गुरुकुलच्या माध्यमातून हा योग आलेला आहे. म्हणून बघा आपला विषय चालू होता की या मनाला जर आपण नामस्मरणाचे फटके जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत हे मन काही स्थिर होणार नाही. बघा हे मन कसं आहे, माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की जैसे चरणे शेळीचे का जडणे वाघीचे, जडणे आगीचे फलते होते, आहे ना. माऊली ज्ञानोबा म्हणतात जसं बकरीला शेळी हा शब्द, जसं शेळीला आपण कितीही दिवसभर शेतामध्ये जर चाललंय बकरीला शेळीला, तर त्या बकरीचं पोट जसं भरत नाही तसं या मनाला कितीही तुम्ही मी म्हणतो पार अहो भगवंतानी काय द्यायला पाहिजे आपल्याला, आणखी एवढं चांगलं शरीर दिलंय हा, ज्यांना हातपाय नाही डोळे नाही त्यांच्याकडे आपण बघा किती बिकट अवस्था आहे. आपल्याला आज एका आपल्या अवयवाची जर किंमत बघलो आपण तर कोटी रुपये किंमत आहे मायबाप. आपण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल एवढं सुंदर जर आपल्याला शरीर दिलंय ना भगवंतानी, ते कशासाठी दिलंय तर देवे दिला देह भजना गोपटा, भजनासाठी दिलाय. पण आपण एक विनोदाने सांगत असतो मी भजनासाठी न आपण उपयोग करता जास्तीत जास्त संसारासाठी, भजन नाही आणि भोजन जास्त आणि भजन कमी आपल्या जीवनामध्ये, हा जास्त उपयोग होते. पण हा उपयोग बघा जेवढं होईल तेवढं आपण नामस्मरण या देहाने केलं पाहिजे. आणि बघा म्हणतात ना परमार्थ महाधन आणि जोडी देवाचे चरण, परमार्थ महाधन नामस्मरण रूपी धन हेच आपल्याला कामी शेवटी. आणि हा जीवनामध्ये जो चालू आहे ना मायबाप अट्टहास, हा कशा करता चालू आहे तर शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिस गोड व्हावा असं साधू संतांनी सांगितलेलं आहे. आणि एवढं सर्व जर भगवंताने आपल्याला चांगलं शरीर दिलंय, गरजेपुरता पैसा दिलाय, मुलं बाळ दिले, संसार चांगला आहे, पतिदेव चांगले आहेत, गरजेपुरता पैसा आहे, गाडी घोडी आहे, बंगला आहे, एवढं सगळं देऊन जर आपण निवड याचा उपयोग जर चांगला करत नसेल, संसारासाठी जर करत असून तर नक्कीच पुढचा जन्म साधू संत म्हणतात आपल्याला गाढवाचा किंवा
एखाद्या बैलाचा भेटणार आहे आणि तो जन्म भेटल्यानंतर आपल्याला मायबाप फार अवघड परिस्थिती आहे. म्हणजे बैल होऊन आपल्याला या फेडावं लागणार आहे एवढं. कारण साधू संत म्हणतील, साधू संतांनी तर आपल्याला उपदेश केलाय, पण भगवंत म्हणेल एवढं चांगलं शरीर देऊन जर तू निवड गाढवासारखी संसाराची चाकरी जर करत असला, माझ्या भजनासाठी माझ्या नामस्मरणासाठी जर वेळ नाही दिला, तर शेवटचा पर्याय मायबाप तोच आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही असाल किंवा मी असो किंवा माझे पप्पा जरी असले तरी आपल्याला तीच गती आहे मायबाप. म्हणून होईल तितकं आपल्याकडून हे नामस्मरण व्हायला पाहिजे. आपली ज्ञानेश्वरीची ओवी मी तुम्हाला सांगितलेली आहे, जैसे चरणे शेळीचे, आहे ना. बघा एका राजाने काय केलंय की एक पैन ठेवली की जो कोणी या शेळीचं पोट भरून दाखवेल त्याला काय होईल की आज संध्याकाळी 5 लाख रुपये इनाम दिले जाईल. माय बाप, ती शेळी आहे शेवटी, आणि 5 लाख रुपये आजकालच्या महागाईच्या ह्याच्यात कोणाला नको. मग तिथं बरेचसे जण, काही सिटी मधली मंडळी गेले, ते चांगलं त्याला काही हिरवा पान झाला किंवा काही खाऊ घातले, पण शेवटी सुंदरशी हिरवीगार मेथीची भाजी त्यांनी दाखवली, गवताची पिंडी दाखवली, किती बकरी काहीच नाही. कितीही जरी दिवसभर आपण खाऊ घातलंय तरी शेवटी तिचं तोंड कुठं जात होतं, खाण्यासाठीच जात होतं, कारण ती बकरी चालल्या, तिचं पोट भरतच नव्हतं. मग असं करत खूप लोक, हजारो लोक थकून गेले. पण शेवटी असं झालं मायबाप की एक शेतामधला एक गावरानी मुलगा होता, त्याला माहिती होत. त्यांनी काय केलंय, आता बरेचसे जण आपण जर बाजारामध्ये गेलो ना तर बकरीला तर मी तर म्हणतो ते बेसनाचं पीठ पाजतात पोट चांगलं मोठं दिसण्यासाठी, पण हे पर्याय करून सुद्धा त्या शेळीचं पोट भरतच नव्हतं. मग एक मुलगा, गावरान मुलगा होता, खेड्यामध्ये राहत होता, त्यांनी काय केलं मायबाप, तर काहीच नाही, त्याने काहीच खाऊ घातलं नाही, खाऊ तर घातलंच नाही. आणि मस्त त्याने एक काय केला, हिरवा असा मस्त एक चांगला फूक घेतला, त्याला फूक म्हणतात काही भागामध्ये त्याला दांडू म्हणतात, किंवा झाडाची फांदी हिरवीगार त्याने तोडली, आणि फांदी तोडल्यानंतर बकरीला अशी हिरवी पेंडी दाखवायचा आणि जोरात फटका मारायचा, पेंडी दाखवायचा आणि जोरात फटका मारायचा. असं करत काय झालंय, तर ती अशी हिरवी पेंडी बघितल्यानंतर बकरी अशी मान फिरत होती, कारण दिवसभर ती पार तिचं तोंड सुजून गेलंय. तसं मायबाप संध्याकाळी राजाकडे ती बकरी नेली. बकरी नेल्यानंतर राजाने ठरवलं, आता अरे बापरे म्हणे, हजारो लोक कंटाळून गेले, पण यांनी असं काय केलंय की लगे चॅलेंज देतोय मला की ह्या बकरी खाऊ शकत नाही म्हणून. आता म्हणजे हिचं मन भरलंय. तर काय राजांनी डायरेक्ट असं हिरवी पेंडी दाखवल्यानंतर बकरीने डायरेक्ट मान झटकल्यानंतर राजाला आश्चर्यच वाटलं, आहे की नाही, आश्चर्य वाटलं की म्हणजे बापरे, एवढे लोक येऊन गेलेत पण या बकरीचं आतापर्यंत कोणीच पोट भरू शकलं नाही. पण त्यांनी काय केलं होतं मायबाप, त्या हिरव्या झाडाची जी काठी तोडलेली होती त्या काठीने असे फटके मारत त्या बकरीला एकदम शांत केलं होतं. हा दृष्टांत आपल्या मनाला लावायचे, तसंच आपल्या मनाला नामस्मरण रूपी फटके मारायचे, आणि नामस्मरण रूपी फटके मारून हे मन कसं करायचं, शांत करायचं आहे. म्हणून जैसे चरणे शेळीचे का धावरे वाऱ्याचे, आहे ना, वाऱ्याचं धावणं जसं चंचल आहे तसं शेळीचं मन चंचल आहे. नामस्मरण रूपी फटके जर मारलेत, शेळीचं मन शांत झालं, तसं आपलंही मन शांत होईल. जसं वाऱ्या एवढं चंचल जरी असलं तरी शांत होईल, है ना. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की असं जरी तुमचं मन असलं तरी त्याला नामस्मरणाची तुम्ही जोड द्या. निश्चितच मायबाप आपल्याला हे मन शांत झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो, कारण जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा काही ना काही थोडाफार चंचलच असतो. तसं लहान मुलं जास्त चंचल असतात, लहान मुलांमध्ये माकडांमध्ये काहीच फरक नसते, है ना. ते जसं एका ठिकाणी बसत नाही माकड, या फांदीवर त्या फांदीवर, या झाडावरून त्या झाडावर, तसं लहान मुलं एका ठिकाणी बसत नाही, मग ते तुमची असो का माझी असो, है ना. म्हणून या ठिकाणी प्रत्येकाचा अनुभव आहे, है ना. मर्कटश्च सुरापानम, है ना, मनाला
माकडाची सुद्धा उपमा दिली आहे काय. मर्कटष्ट सुरापानम आणि सुभाषितकारांचा खूप सुंदर श्लोक आहे. मर्कटष्ट सुरापानम आणि त्याला म्हणजे माकडासारखं मन आहे, त्याला काय झालंय विंचू चावलाय. कशाला? आधीच माकड चंचल आणि त्याच्यात काय चावला, त्याला विंचू चावला आणि त्याच्यामध्ये काय झालं, माकडानं चुकून दारू पिली आणि दारू पिल्यानंतर काय झालं तर आणि त्याच्यानंतर त्याला लागलंय भूत. कशाला? माकडाला. आधीच माकड चंचल, त्याच्यानंतर त्याला काय झालं विंचू चावला, त्याच्यानंतर काय झालं चुकून माकडाने काय केली दारू आणि त्याच्यामध्ये चौथ्या नंबरचं त्याला लागले भूत. मग सांगा, एवढं जर माकड चंचल जर असेल आणि त्याच्यामध्ये ह्या तीन क्रिया जर त्याच्यामध्ये झाल्या, हा तन्मध्ये भूत संचारो आणि यद्वा तद्वा भविष्यती असं सुभाषितकार म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये परत भूत शिरलंय आणि मग काय यद्वा तद्वा भविष्यती. तसं या मनाला जर आधीच मन चंचल आणि त्याला जर आपण मोबाईल सारख्या ठिकाणी मन गुंतवलं किंवा बाहेरच्या वस्तूंमध्ये गुंतवलं किंवा टीव्ही मध्ये गुंतवलं तर हा प्रकार मायबाप होणारच आहे. ते मन आयुष्यभर शांत होणार नाही. ते मन आपल्याला, हे बघा, ते मन आपल्याला नरकातच नेणार. सकारात्मक बोलतोय मी. कारण त्या मनाला जर शांत करायचं असेल तर एकच मेव पर्याय आहे. त्याला साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे आहे की नाही, मार्ग दावून गेले आधी आणि दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे.